आणि यानंतरची बातमी आहे अभिनेता सलमान खान संदर्भातली। आणि अभिनेता सलमान खान आज चर्चेमध्ये आलाय। याचं कारण आहे सलमानने दिल्ली हायकोर्टामध्ये केलेला एक अर्ज आहे व्यक्तिमत्व हक्क संरक्षित करण्याचा। आपला आवाज, आपले फोटोज, आपले व्हिडिओज हे आपली परवानगी न घेता कुणीही वापरू नये, नाहीतर कायदेशीर कारवाईचा अधिकार असेल असा अर्ज सलमान खानने केलाय। कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे तुम्हा आम्हाला माहित असलेलं एआय याचं प्रस्त जसं वाढतंय तसतसं सेलिब्रिटीजचे डीप फेक व्हिडिओज वाढत चाललेत। तसं आपल्या सोबत होऊ नये यासाठी सलमानने हा अर्ज केलाय। यासाठी असा अर्ज करणारा सलमान खान हा काही पहिला अभिनेता किंवा पहिली व्यक्ती नाहीये। व्यक्तिमत्व हक्कांसाठी आतापर्यंत कुणी अर्ज केले त्या यादीवर एक नजर टाकूया। ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सुद्धा व्यक्तिमत्व हक्कांसाठी, पर्सनॅलिटी राईट्ससाठी अर्ज केला होता। ज्येष्ठ अभिनेत्री आणि सध्या संसदेच्या खासदार जया बच्चन यांनी केला होता। अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनीही केला होता। अभिनेता अभिषेक बच्चन यांनीही केला होता। याशिवाय अभिनेता अजय देवगण आणि आता अभिनेता सलमान खान, याशिवाय अभिनेता ऋतिक रोशनने सुद्धा हा अर्ज केला होता। निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरने केला होता। अक्किनेनी नागार्जुन, तेलुगू अभिनेता यांनीही हा अर्ज केला होता। गायक कुमार सानूंनी केला होता। आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी केला होता। माजी क्रिकेटपटू आणि समालोचक सुनील गावस्करांनी केला होता। आता हे व्यक्तिमत्व हक्क म्हणजे पर्सनॅलिटी राईट्स म्हणजे नेमकं काय तेही जाणूया। तर व्यक्तिमत्व हक्क म्हणजे तुमची ओळख, तुमचा चेहरा, तुमचा आवाज, तुमची स्टाईल या सगळ्यावर फक्त आणि फक्त तुमचाच अधिकार असेल। जसं अमिताभ बच्चन यांचा आवाज हा युनिक आवाज आहे, तो त्याच्यावर त्यांचाच अधिकार असेल आणि मग त्यांच्या परवानगीशिवाय तुमच्या व्यक्तिमत्वाचा व्यावहारिक वापर कुणीही करू शकत नाही। म्हणजे त्याचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने वापर करून पैसे कुणी कमवू शकत नाही। अमिताभ बच्चन यांचा आवाज किंवा कुमार सानू यांच्या गायकीची नक्कल करू शकतात कुणीतरी आणि मग त्याचा वापर त्यांच्या व्यावहारिक फायद्यासाठी करू शकतात, तर ते थांबवण्यासाठी याचा वापर होऊ शकतो। आजच्या एआय युगामध्ये लोक प्रसिद्ध व्यक्तींची चित्र किंवा आवाज संगणकाकडून सहज तयार करून घेतात। त्यामुळे प्रसिद्ध व्यक्तींचं आर्थिक नुकसान होतं आणि चुकीचे संदेश जर या माध्यमातून दिले गेले तर कायदेशीर डोकेदुखी सुद्धा उद्भवते। म्हणून माझं व्यक्तिमत्व संरक्षित करा असा अर्ज अनेक सेलिब्रिटीज कोर्टात करू लागले। आणि या बातम्यांसह जय महाराष्ट्र विशेषमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या घडामोडी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा जय महाराष्ट्र।